विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहायला सुरू केलं आहे इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासोबत अतिशय थोडक्यात 5-6 मिनिटांमध्ये आत्मविश्वास कसा असतो किंवा आत्मविश्वास हाऊ टू हॅव दॅट सेल्फ कॉन्फिडन्स, हाऊ टू बी कॉन्फिडंट याबद्दल अगदी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. आपण व्यक्तिगत विकासामध्ये सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचा जर काही भाग असेल तर तो असतो आपल्या कॉन्फिडन्सचा. आपण किती कॉन्फिडन्स आहोत, आपण किती कॉन्फिडंट आहोत किंवा आपल्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे, आपण किती आत्मविश्वासपूर्ण लोकांसोबत डील करतो, वागतो, बोलतो, काम करतो, बिहेव करतो, ते खूप महत्त्वाचं असतं. जोपर्यंत तुमच्यावर विश्वास असणार नाही, यू टेक माय वर्ड, नोबडी विल बिलीव्ह ऑन यू. सो स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास याला आपण आत्मविश्वास म्हणतो. सो आत्मविश्वास येतो कुठून? हा महत्त्वाचा प्रश्न आहे की मला जर वाटलं की मला आत्मविश्वास थोडा आणायचा, आय हॅव टू बी कॉन्फिडंट. एव्हरीबडी नो, कुणाला माहीत नाही की कॉन्फिडन्स इज अ की टू सक्सेस. एव्हरीबडी नो. पण सगळ्यांनाच माहीत आहे की कॉन्फिडन्स येतो कुठून. आज मी या 4 गोष्टी तुमच्यासोबत डिकोड करून सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या सेल्फ एक्सपिरियन्समधून या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतोय की माणसामध्ये कॉन्फिडन्स येतो नक्की कुठून. तर ते 4 की फॅक्टर आहेत जे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यू एन्श्युअर दॅट यू हॅव those four key factors so that will install great confidence amongst yourself. ओके. सो कोणते ते 4 बेसिक स्किल्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर करतो. एक आहे इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, दुसरा आहे एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, तिसरी आहे प्रॅक्टिस की तुम्हाला किती प्रॅक्टिस आहे, आणि चौथा आहे रिसोर्स. या 4पैकी एखादी गोष्ट तुम्हाला खूप गरजेची असते कॉन्फिडंट असण्यासाठी. काही काही क्षेत्रात फक्त एक गोष्ट लागते, काही काही क्षेत्रात 2 लागतात, तर काही काही क्षेत्रात या 4ही गोष्टींची आवश्यकता असते. आणि जेव्हा या 4ही गोष्टी तुमच्याकडे असतात, तुम्ही मार्केटमध्ये धमाका करता. यू टेक माय वर्ड. येस, तुम्ही मार्केटमध्ये धमाका करू शकता. यू नो लाइक आपने मार्केट लूट लिया समझो, अगर आपके पास ये 4 चीज़ें हैं तो कॉन्फिडन्स की आपको कभी कमी नाही होगी. तुम्हाला कधी कॉन्फिडन्स कमी आहे असं वाटणार नाही किंवा तुम्हाला कोणीही लो कॉन्फिडंट आहे, घाबरतो, डील करत नाही, लीड करत नाही, पुढाकार घेत नाही असं कोणीही म्हणणार नाही. तर त्या 4ही गोष्टींचं एक मी सिम्पल एक्झाम्पल देतो. सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशनचं एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही कुठेतरी शॉपिंगला गेला, 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि समजा तुमच्या खिशात फक्त 100 रुपये आहेत. तुम्ही समजा एखाद्या कॉफी शॉपमध्ये गेला, इमॅजिन, आणि तुमच्या खिशामध्ये फक्त 100 रुपये, नो क्रेडिट कार्ड, नो डेबिट कार्ड, नो UPI, नथिंग. आणि तुम्ही असं खूपदा ऐकलेलं असतं की मोठ्या मोठ्या लक्झरियस कॅफेमध्ये कॉफी 500ची 1000 रुपयाची सुद्धा असते. मला सांगा, तुम्ही तिथे जाऊन रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफीची ऑर्डर कॉन्फिडंटली देऊ शकाल का? नाही ना. का नाही देऊ शकणार? तुम्हाला आता असं वाटतं बहुधा की तुमच्या खिशात फक्त 100ची नोट आहे, 100 रुपये आहेत आणि म्हणून तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे. तर ह्याची 2 कारणं असू शकतात. तुम्हाला कॉन्फिडन्स असण्याच्या 2 क्रायटेरिया इथं लागू होऊ शकतात. एक आहे रिसोर्स म्हणजे तुमचा पैसा. तर तो ऑलरेडी तुमच्याकडे 100 आहेत म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स असण्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण तुमच्यामध्ये ते एक प्रेशर असेल की इथं जर 100पेक्षा जास्त रेट कॉफीचा असेल तर काय करायचं? भांडे घासायचे. ओके. सो तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्याकडे रिसोर्स आहे का? नाही. कॉन्फिडन्स असण्याच्या 4 गोष्टी आहेत: रिसोर्स, इन्फॉर्मेशन, प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स. या केसमध्ये कॉफी शॉपमध्ये तुम्हाला 2 गोष्टींपैकी एक गोष्ट असणं आवश्यक आहे, तर आणि तरच कॉन्फिडन्स येऊ शकतो. त्यापैकी काय? एक तर रिसोर्स म्हणजे तुमच्याकडे 1000, 2000, 10000, 15000, लाख रुपये क्रेडिट कार्ड आहे, UPI आहे, खूप सारे पैसे आहेत. यू विल नॉट बी अफ्रेड. यू विल गो डायरेक्टली अँड यू विल ऑर्डर युअर कॉफी. सो आता तुमच्याकडे रिसोर्स नाही. सो रिसोर्स नाही म्हणून तुमचा कॉन्फिडन्स डाऊन आहे. दुसरी गोष्ट काय की तुमचा कॉन्फिडन्स आणखीही अप असला असता, पण दुसरं कारण आहे की तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही. कोणती इन्फॉर्मेशन नाही आहे? फक्त रिसोर्स नाही हा प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्याकडे इन्फॉर्मेशनही नाही आहे. समजा तुम्हाला त्या शॉपमध्ये, त्या रेस्टॉरंटमध्ये कॉफीचा रेट किती आहे हे गॅरंटेड माहीत असतं, तर तुम्ही कॉफीची ऑर्डर देऊ शकला असता. म्हणजे तुम्हाला जर समजा माहिती आहे की या रेस्टॉरंटमध्ये मॅक्झिमम स्पेशल चहा 30 रुपये आणि कॉफी 60-70पेक्षा जास्त रेटला नाही आहे, तर तुमच्याकडे परत कॉन्फिडन्स येतो. म्हणजे बघा, कॉन्फिडन्स कुठून येतो? इफ यू हॅव रिसोर्स लाईक मनी, कार, अदर लाईक मटेरियलिस्टिक थिंग, तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स येईल. 1, 2 जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल. म्हणजे तुम्ही या सीनमध्ये कल्पना करा की तुम्ही कॉफी शॉपमध्ये गेल्या, फक्त 100 रुपयात इन्फॉर्मेशन पण नाही आहे, यू डोंट हॅव कॉन्फिडन्स.
तुमच्या खिशात फक्त 100 रुपये, यू डोंट हॅव रिसोर्स बट यू हॅव इन्फॉर्मेशन दॅट दिस रेस्टॉरंट सेल्स कॉफी ॲट 60 रुपीज. यू अगेन हॅव कॉन्फिडन्स. सो कॉन्फिडन्स येतो कुठून, तर मी तुम्हाला सांगतो या 4 गोष्टींमधून कॉन्फिडन्स येतो. 1 तुमच्याकडे रिसोर्स असला पाहिजे, 2 तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असली पाहिजे, 3 एक्सपिरियन्स. आता एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्सचा काय संबंध आहे. समजा तुम्ही एखादा लीडर आहात, एखाद्या पोझिशनला लीड करताय, तुमच्यावर एखादी जबाबदारी आहे, मॅनेजमेंटमध्ये आहात, टीचर आहात, अकाउंटंट आहात, सेल्स मार्केटिंग करताय, काही करताय आणि तुम्हाला एखादं टार्गेट दिलं आहे, तर तो होईल का नाही याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कुठून येतो. एक्सपिरियन्समधून. कुठून येतो. एक्सपिरियन्समधून. इफ यू आर एक्सपिरियन्स्ड यू कॅन इझिली कॅल्क्युलेट की दिस विल हॅपन विदिन दिस टाईम अँड इट विल हॅपन. आता एक्सपिरियन्स असणं म्हणजे काय की तुम्ही अशी गोष्ट वारंवार केली. आय टेल यू फॉर एक्झाम्पल, तुम्ही कारने ट्रॅव्हल करताय आणि तुम्ही एका रात्रीत समजा 8 तासामध्ये किंवा 1 टेकमध्ये तुम्ही 300 किलोमीटर गाडी चालवता. तर याचा अर्थ काय की ह्याच्या आधी तुम्ही अनेकदा असा प्रयोग केला आहे. तुम्ही अनेकदा 1 टेकमध्ये 300 किलोमीटर कार ड्राईव्ह केलं आहे. सो तुम्हाला कोणीतरी अचानक सांगितलं की आपल्याला 200 किलोमीटर गाडी घेऊन जायची आहे, तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो का नाही याचं एकच कारण आहे, एक एक्सपिरियन्स. तुम्हाला जर कोणी सांगितलं आपल्याला ते 200 किलोमीटर कार घेऊन जायचं आहे, तर तुमच्या मनातून सबकॉन्शियसमधून आवाज येतो की आय हॅव टेस्टेड अँड ट्राईड इट एव्हरी टाईम 300 किलोमीटर. सो माय स्टॅमिना इज 300 किलोमीटर, सो 200 किलोमीटर यू डू इट कॉन्फिडंटली. म्हणजे कॉन्फिडन्स कुठून येतो लक्षात घ्या. कॉन्फिडन्स येतो एक्सपिरियन्समधून, कॉन्फिडन्स येतो प्रॅक्टिसमधून, कॉन्फिडन्स येतो रिसोर्सेसमधून आणि कॉन्फिडन्स येतोय इन्फॉर्मेशनमधून. सो तुमच्याकडे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही लो फील करताय, डाऊन फील करताय, तर तुम्हाला एन्श्युअर करायचं आहे की तुमच्याकडे इनफ इन्फॉर्मेशन आहे. एक इन्फॉर्मेशन असेल यू विल बी कॉन्फिडंट. तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला एक गोष्ट पुन्हा समजा एखादी गोष्ट तुम्ही 10 वेळा केली, 15 वेळा केली, 20 वेळा केली, तुम्हाला जेव्हा कोणीतरी ती 21 वेळा करायला सांगतं, यू डू इट कॉन्फिडेंटली, यू फील नॉट वरीड ॲट ऑल. सो कॉन्फिडन्स म्हणजे तुमचे कपडे, तुमचं चाय कोट असं काही नाही आहे. कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्याकडे रिसोर्सेस, दॅट कॅन बी मनी और दॅट कॅन बी एनिथिंग एल्स, किंवा इन्फॉर्मेशन, एनी काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल आय टेल यू की तुम्हाला एक 100 किलोमीटरचं ट्रॅव्हल करायचं आहे. काय करायचं आहे. 100 किलोमीटरचं. आणि तुम्हाला रस्ता पूर्ण पाठ आहे आणि तुम्हाला अर्ध्या रात्री जायचं आहे. यू विल फील कॉन्फिडंट. का. बिकॉज यू नो इट, यू हॅव द इन्फॉर्मेशन अबाउट इट. सो इन्फॉर्मेशन असणं, एक्सपिरियन्स असणं, प्रॅक्टिस असणं आणि रिसोर्सेस असणं, या 4 गोष्टी तुम्हाला कॉन्फिडन्स देतात. सो तुम्हाला कधीही असं वाटत असेल की माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे, सो प्लीज एन्श्युअर दॅट यू हॅव इनफ प्रॅक्टिस, यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन, यू हॅव इनफ रिसोर्सेस and you have enough experience. So if you are experienced, for example, मी रोज 40 किलोमीटर बाईक राईड करायचं, म्हणजे माझं एका टाईमचं राईड 80 किलोमीटरपर्यंत आहे. सो मला कोणी 100 किलोमीटर राईड करायला सांगितलं, आय कॅन राईड कम्फर्टेबली. फॉर एक्झाम्पल मला कोणी सांगितलं आपल्याला 2 किलोमीटर चालत जायचं आहे, आय विल नॉट फील वरीड, आय कॅन वॉक 2 किलोमीटर कॉन्फिडेंटली बिकॉज एव्हरी मॉर्निंग आय वॉक 5 किलोमीटर. सो 2 किलोमीटर इज स्टील व्हेरी लो. ओके. सो कॉन्फिडन्स कुठून येतो. प्रॅक्टिस, इन्फॉर्मेशन, नॉलेज, एक्सपिरियन्स आणि रिसोर्सेस. आता तुम्हाला असंही वाटेल की व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. सी, इन्फॉर्मेशन इज अ डेटा, इन्फॉर्मेशन इज जस्ट अ कलेक्टेड डेटा. आणि तुम्ही जेव्हा त्याला प्रोसेस करता, ओके, तेव्हा तुम्हाला कळतं की दिस इज नॉलेज. आय टेल यू की तुम्हाला गाडी चालवताना रस्त्यात कोण आडवं आलं तर ब्रेक मारावं हे माहिती असतं, गाडीचा स्पीड कमी करावा हे माहिती असतं, पण तो नाही लावला तर त्याला म्हणायचं फेल्युअर टू युटिलाइज द इन्फॉर्मेशन, सो दॅट इज नॉट कन्वर्टेड इन टू द नॉलेज. सो इन्फॉर्मेशनचं नेक्स्ट वर्जन, वेन यू युटिलाइज द इन्फॉर्मेशन टू reach your destination or to execute your idea, that is knowledge. So हा कॉन्फिडन्सचे ही 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स, प्रॅक्टिस अँड रिसोर्सेस. डेफिनेटली विल बी कॉन्फिडेंट. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.